आपल्याच माध्यमातून 2800 कन्सल्टन्सी केल्या मी. बरोबर. 2800 कन्सल्टन्सीमध्ये मला 1700 ते 1600 अशा वास्तू भेटल्या ज्याच्यामध्ये आग्नेय दिशेला प्रॉब्लेम होते. बरोबर. मी छातीटोकपणे सांगेल, ज्यांनी माझ्याकडे कन्सल्टन्सी केले त्यातील एकही व्यक्ती जर बोलला की मला रिझल्ट आलेला नाही, तर त्यांनी जर मला 1 लाख रुपये दिले तर त्याला मी 5 लाख रुपये रिटर्न देणे हा चॅलेंज करणारा आहे मनुष्य. ज्या पद्धतीने आज जीवनात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठून सुरू होतात ते घराच्या दरवाज्यापासून. हो. आणि तो असा क्लॅश फ्लो आहे की जीवनामध्ये धन जर कुठून येत असेल तर ते धन आहे आग्नेय दिशेचं. आणि जर तुमच्या कर्ज जरी वाढत असेल तरी आग्नेय दिशेमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण आग्नेय दिशेमध्ये ज्या वेळेला पाणी येणार त्या वेळेला तुम्ही कितीही धनधांगडे असा तुमच्या बरबादी झाल्याशिवाय राहणार. आणि आजचा जो मुद्दा आहे आपला प्रवेशद्वार. तुमचं जे घराचं प्रवेशद्वार आहे ते कोणत्या दिशेला असावं, कोणत्या दिशेला नसावं, आणि जर ते कोणत्या चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्यावर तुम्ही काय उपक्रम करू शकता. नैऋत्य दिशेचा जो दरवाजा होता, या दरवाजामुळे मी प्रामुख्याने ठामपणे सांगेल आणि मग ठामपणे सांगणाराच व्यक्ती, कारण मी स्वतः रिसर्च केलेला आहे, मी अभ्यास केलेला आहे की ज्या घराचा नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल त्या घरामध्ये तुम्हाला कर्ज बाजारीपणा, त्यामध्ये पती पत्नीमध्ये वाद दिसतील. त्याचबरोबर जर आग्नेय दिशेमध्ये जर दरवाजा असेल तर अशा घरामध्ये तुम्हाला आर्थिक हानी, त्याचबरोबर ॲक्सिडंट, अचानक मृत्यू. दक्षिण दिशा कुठलीच वाईट नाही, आणि दक्षिण दिशा एक आहे की ते आम्हाला सेलिब्रिटी बनवते. एखाद्या व्यक्तीला आम्ही फक्त ती मर्यादित काळासाठी आहे, बरं का, मर्यादित काळेपर्यंत सुख देणारी दिशा कोणती असेल तर ती दक्षिण आहे. ज्या दिवशी त्या दिशेमध्ये गलत काही होईल त्या दिशेने जेवढं दिलंय तेवढं परत घेण्याची ताकद. उरलेली 5 वर्ष मग टोटल दक्षिण दिशा 12 वर्ष पुन्हा आपल्याला अशी खेळवते की राजाचा रंग करून टाकते. अरे बापरे. आणि ती जर दिशा बॅलन्स असेल, प्रॉपर दक्षिणेचा दरवाजा असेल, तर आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती गरीब असा तुम्हाला श्रीमंत बनवल्याशिवाय राहणार. आणि यामध्ये प्रामुख्याने दुसरी गोष्ट पाहिली, घटस्फोटाची जास्त प्रमाण पाहिले. नैऋत्येला दरवाजा असेल तर घटस्फोट जास्त पाहिले. की नैऋत्य दिशेचा जर दरवाजा आपल्याला बंद करता येत असेल तर कृपा करून एक आपला मुलगा, एक आपला भाऊ म्हणून सांगतो, तो बंद करा. पश्चिम दिशेचा दरवाजा आमच्या जीवनामध्ये गेन्स, प्राप्ती आणि आम्हाला लाभ मिळवून देतो, परंतु तो बॅलन्स लेवलवरती असेल तर या घरामध्ये जास्त करून मुलांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात किंवा मुलांचे विवाह लांबतात. उत्तरेच्या बद्दल आम्हाला माहिती आहे की उत्तर दिशा धनाची आहे, कुबेरांची आहे. उत्तर दिशेचा दरवाजा असेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होते. पण मी उलट सांगेन. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भरत मोहिते सर, वास्तुतज्ञ भरत मोहिते सर. सर, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद. जय श्रीराम सर. जय श्रीराम. सरांनी आज सरांचे आपल्या चॅनलवर आजपर्यंत 4 पॉडकास्ट झालेले. सर आणि मी नेहमी बोलत असतो आणि काही लोकांचे कॉल मला येतात की सरांशी आम्ही कन्सल्ट केलं आणि जे रिझल्ट लोकांना मिळाले, अतिशय अप्रतिम रिझल्ट मिळाले. त्यामुळे मी परत सरांना बोललो की सर, तुम्ही परत या चॅनलवर आणि आपण परत खूप चांगले व्हिडिओ करू ज्याने की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ही मी गॅरंटी देतो की हा व्हिडिओ संपतो तोपर्यंत तुम्हाला जे प्रॉब्लेम येत आहे ते पैशाचे राहू द्या, हेल्थचे राहू द्या, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. आणि आजचा जो मुद्दा आहे आपला प्रवेशद्वार. तुमचं जे घराचं प्रवेशद्वार आहे ते कोणत्या दिशेला असावं, कोणत्या दिशेला नसावं, आणि जर ते कोणत्या चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्यावर तुम्ही काय उपक्रम करू शकता. आणि शेवटची एक गोष्ट की सर आपल्याला एक्झाम्पल पण देणार आहे की जे आता सरांना भरपूर कॉल आले, भरपूर सरांनी कन्सल्ट केलं लोकांना, तर त्यांचे काही अनुभव पण सर आपल्याला सांगणार आहे. तर सर, माझं एक इंट्रोडक्शन संपलंय. तर आता मला एक विचारायचं आहे सर की ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता, जे तुम्हाला कॉल, काही एक्झाम्पल द्यायचे झाले सुरुवातीला 1-2, तर काय म्हणजे लोकांना कसा फरक पडला. सर्वप्रथम सर्व लोकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपण जे माझ्यावरती भरभरून प्रेम करताय त्याबद्दल, आणि माझे आई वडील आणि गुरूंचा जो माझ्यावरती आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, त्यापुढे मी नतमस्तक. बघा, आता तुम्ही दरवाजाबद्दल ज्या पद्धतीने विषय मांडला किंवा दरवाजाबद्दल जो प्रश्न मला केला, तर प्रामुख्याने की ज्यावेळेला आम्ही जागा निर्माण करतो त्यावेळी प्रत्येकाला ती जागा त्या पद्धतीने मिळेल असं नाहीये. आणि मी वारंवार सांगतो, कोणतीही दिशा खराब नाहीये, फक्त त्या दिशेचा ॲट्रिब्यूट
आणि त्या व्यक्तीचं एलिमेंट, या दोन गोष्टी आम्हाला समजणं प्रामुख्याने गरजेचं असतं. बरोबर. आता ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला घरच नाही, झोपडी नाहीये, त्या बिचाऱ्याला कसं तरी मिळतं, तर त्याला ती दिशा बघून चालेल का? परंतु नाहीये, प्रामुख्याने त्याच्यामध्ये ही दिशांचा विचार करून किंवा तत्वांचा विचार करून जर आम्ही निर्माण केलं तर जीवनामध्ये अडथळे कमी येतात. ज्या पद्धतीने प्रामुख्याने जर पाहायला गेलं, एक्झाम्पल काय आहे? तर चारही दिशा चांगल्या आहेत. हा. पूर्व, पश्चिम, दक्षिण ह्या चारही दिशा चांगल्या आहेत. बरोबर. माझ्या स्वतःच्या व्हिडिओवरती एका माझ्या व्यक्तीचा दरवाजाबद्दल त्यांनी सांगितलेला मी तुम्हाला कमेंट पडलेली त्याच्यावरचा अनुभव की मी सहज माझ्या पालघरमधून भिवंडीला येत होतो आणि त्या ठिकाणी माझे रिलेटिव्ह किंवा जवळचा व्यक्ती चुलत भाऊ माझा राहत होता आणि त्यांनी काय केलं की एरियाचं मला सांगतो खारगाव सारख्या ठिकाणी त्यांनी घर घेतलं. घर घेतल्यानंतर त्या घरात मी गेलो, थोडंसं मेडिटेशन असल्यामुळे मी त्यांना घरात पाय ठेवल्या सांगितलं की दादा, हे घर तू जर घेतलं नसची किंवा बुकिंग केलं असं हे घर घेऊ नको. तर त्यांनी काय विचार केला की यार, मी नवीन घर घेतलं, मला शुभेच्छा द्यायला पाहिजे, तर हा व्यक्ती घर घेऊ नको म्हणतोय, तू कर्जबाजारी होशील, तू याच्यात डुबशील. आणि त्यांनी मला काय केलं की मनातल्या मनात खराब बोलायला आणि त्याच्यानंतर ते माझ्या सोबत भिवंडीपर्यंत आले. त्यांना मी माझ्या गाडीमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगत की दादा असं होईल या घरातून, पुढे पुढे असं होईल, तसं होईल, तसं होईल. यांनी काय ते ऐकलं ना. काळ निघून गेला. 6 महिन्यानंतर ज्या व्यक्तीला फक्त कर्ज नाव माहित होतं त्याच्यावरती 47 लाखाचं कर्ज झालं. आता ते कर्ज झालं ते झालं, आणि कशामुळे झालं ह्याचंही रिझन नाहीये. दुसरी गोष्ट, नवरा बायकोमध्ये एवढं प्रेम होतं, त्या प्रेमामध्ये एकमेकांच्या मारामारापर्यंत, घटस्फोटापर्यंत त्यांचे विषय गेले. त्याच्यानंतर काळ सरून गेला. तो व्यक्ती व्यसनाच्या अधीन गेला, ज्याला की जो दादा म्हटल्यानंतर अख्ख्या गावातील लोक किंवा भागातील लोक एक नाव मान म्हणजे त्या व्यक्तीकडे चांगल्या दृष्टीने बघणारे लोक त्याला तुच्छ मानायला लागले. तर अशा गोष्टी झाल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना एका ठिकाणी बसलं, ते क्लिक झालं की अरे हा, माझा चुलत बंधूने मला सांगितलं होतं की असं केलं, तू हे घर घेतल्यावर तुझं हे होईल. त्याच रात्री ते पुन्हा भिवंडीला आले आणि ते दुसऱ्या दिवशी माझी अपॉइंटमेंट घेऊन माझी घरी आली. त्या रात्री त्यांना मी समजून सांगितलं सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर त्यांच्या जी फ्लॅश लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून वास्तू करून घेतली. काय प्रॉब्लेम होता सर त्याच्यामध्ये? प्रॉब्लेम म्हणजे की त्यांच्या घराचा जो दरवाजा मुख्य होता तो नैऋत्य दिशेचा दरवाजा होता. येणारे आपण पूर्ण दिशेच्या सविस्तर पाहणार आहोत. दरवाजात चूक होती म्हणून या गोष्टी सगळ्या 100%. नैऋत्य दिशेचा जो दरवाजा होता, या दरवाजामुळे मी प्रामुख्याने ठामपणे सांगेल आणि मी ठामपणे सांगणारा जो व्यक्ती, मी स्वतः रिसर्च केलेला आहे, मी अभ्यास केलेला आहे की ज्या ज्या घराचा नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल त्या घरामध्ये तुम्हाला कर्ज बाजारीपणा, त्यामध्ये पती पत्नीमध्ये वाद दिसतील, समाजामध्ये वाद दिसतील, माणसं एकोप्याने कधीच राहणार नाही, विसंग निर्माण होईल. कारण की तो जो दरवाजा आहे तो तत्वाच्या हिशोबाने पाहायला गेला आम्ही तर ते अर्थ एलिमेंट आहे, म्हणजे पृथ्वी तत्व आहे. आणि पृथ्वी तत्वाला छेद पाडून चालेल का? नाही. तर तो एक स्टेबलचा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही जर दरवाजा दिला तर काय केलं, पृथ्वीला आम्ही फाडलं उदाहरणार्थ. बरोबर, ती स्टेबल राहिली का? नाही. आणि त्या ठिकाणचा जो लॉर्ड आहे किंवा त्या ठिकाणचा जो दिशा चालक आहे तो आहे राहू, जो ऑलरेडीच कसा आहे, गुंडा आहे. मग तुम्ही आज जर चोरावरती गेला तर तुम्हाला आज समाधान मिळेल, उद्या समाधान मिळेल, पण एक दिवशी जर तुम्ही पोलिसांच्या काठीच्या घावला तर तुम्हाला शिक्षा 100% आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीने वावरताय यावरती पण डिपेंड असतं. तर तुम्हाला मी सर्व आज दिशाबद्दल मी तुम्हाला सगळं सांगेन. तर मित्रांनो, विषय कसा आहे की आज आपण आहे ना, प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावं आणि कोणत्या दिशेला नसावं, आणि जर असेल तर त्याचे बेनिफिट, लॉस वगैरे सगळ्या गोष्टी सर एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे पुढच्या 30 मिनिटामध्ये. आणि सगळ्यात शेवटी सर एक तुम्हाला एकदम चांगली रेमेडी पण देणार आहे, एक असं छान गोष्ट पण देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर सुरुवात करू, कोणत्या दिशेपासून सुरुवात करायची? सुरुवात आपण पूर्वेपासून करूया. बरोबर. बघा, पूर्व दिशा आहे, त्या दिशेचा जो चालक म्हणूया आपण उदाहरणार्थ तो सूर्य आहे. परंतु पूर्वेची एंट्री जी असते किंवा पूर्वेचा जो दरवाजा असतो, जर सूर्य पदावरती आला तर खरंच उत्तम असतं. अशा घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, लोक एकमेकाशी जोडली जातात, समाजापर्यंत जोडली जातात, समाज यांच्यापर्यंत कनेक्ट होतो, हे समाजापर्यंत कनेक्ट होतात, आणि या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, हसी वातावरण, आणि ही लोक जीवनामध्ये ग्रोथ करतात. पूर्वेला जर दरवाजा असेल तर ओके, म्हणजे पूर्वेला दरवाजा म्हणजे सर घराचं तोंडच पूर्वेला आलं. बरोबर, पूर्णपणे. ज्या वेळेला ब्रह्मस्थानातून आम्ही उभं राहिल्यानंतर समोर पाहिल्यानंतर पूर्व दिशा ज्या वेळेला येते, बरोबर, त्या पूर्वेला ॲक्युरेट जर दरवाजा असेल, प्रॉपर दरवाजा असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आनंदाच्या घडतील. बरोबर बरोबर. सर पुढची दिशा त्याचबरोबर जर आग्नेय दिशेमध्ये जर दरवाजा असेल,
तर अशा घरामध्ये तुम्हाला आर्थिक हानी, त्याचबरोबर ॲक्सिडेंट, अचानक मृत्यू किंवा विनाकारण कर्ज, वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये मतभेद, महिलांच्या आरोग्याच्या समस्या या आग्नेय दिशेमुळे होतात. कारण की जी आग्नेय आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीने हे पंचतत्वाने जे आमचं शरीर बनलेलं आहे, आज जो मी तुमच्याबरोबर बोलतोय, कारण की माझी जी आग्नेय आहे, जठर आग्नेय आहे, ही काय आहे? प्रज्वलित आहे. बरोबर. ज्या पद्धतीने प्रज्वलित आहे, ऊर्जा आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत बोलतोय. आणि ती ऊर्जा जर कट झाली, कमी झाली, तर वीक झाली, तर त्याचा काय अर्थ आहे का? तर पंचतत्व, त्यामुळे आग्नेय दिशेचा जो दरवाजा आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये हानी पोहोचवतो. आणि मग सर, आता जर काही लोकांचा दरवाजा ऑलरेडी आग्नेय दिशेला आहे, तर त्यासाठी तुम्ही काय उपाय सांगाल? उपाय मी प्रामुख्याने हे सांगेल, जर आग्नेय दिशेला दरवाजा येत असेल तर त्या ठिकाणी हे पहा की त्या ठिकाणी कुठे बोरिंग घेत नाहीये, त्या ठिकाणी कुठे पाण्याचा फ्लो नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही जो दरवाजा बसवलाय तो दरवाजा ब्ल्यू कलरचा नाहीये किंवा ब्लॅक कलरचा नाहीये, किंवा त्या ठिकाणी तुम्ही मुहरी वगैरे केलेली नाही किंवा साईडून नाला जातोय, या सगळ्या. कारण आग्नेय दिशेमध्ये ज्या ज्या वेळेला पाणी येणार, ज्या ज्या वेळेला पाणी येणार, त्या त्या वेळेला तुम्ही कितीही धनधांगडे असा, तुमच्या बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आग्नेय आणि पाण्याची मैत्री कधीही होऊ शकत नाही. एखादा व्यक्ती आला, तुमच्या आग्नेय दिशेचा दरवाजा आहे आणि साईडला बोर आहे, नाला आहे किंवा गटर गेलेला आहे किंवा त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे, आणि एखादा व्यक्ती बोलतोय तुमची वास्तू करून मला येणार नाही, तर आम्हाला पहिल्यांदा वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही जोपर्यंत पंचतत्वाची साखळी समजून घेणार नाही, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगतशील जीवन जगू शकत नाही. कारण की ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होते त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो असेल तर अग्नी प्रज्वलित होणारच नाही. बरोबर. आणि तो असा क्लॅश फ्लो आहे की जीवनामध्ये धन जर कुठून येत असेल तर ते धन आहे आग्नेय दिशेचं. आग्नेय दिशे. आणि तर तुझं कर्ज जरी वाढत असेल तरी आग्नेय दिशेने प्रॉब्लेम आहे. हो. माझ्या आजच्या आपल्याच माध्यमातून 2800 कन्सल्टन्सी केल्या मी. बरोबर. 2800 कन्सल्टन्सीमध्ये मला 1700 ते 1600 अशा वास्तू भेटल्या ज्याच्यामध्ये आग्नेय दिशेला प्रॉब्लेम होते. मी ठामपणे वारंवार सांगेन, ज्या ज्या वेळेला आग्नेय दिशेमध्ये दोष येणार तुम्ही उपासना करा आणि काही करा, मंत्र करा, काही करा, त्यांच्या जीवनामध्ये कर्जपणा वाढल्याशिवाय. मग सर, आता उपाय काय करतील बिचार? उपाय या बिचारे त्यांचं आहे ते काय करतील सर? उपाय या ठिकाणी जर समजा बाहेर साईडला बोर असेल किंवा पाण्याचं पाणी हिमो कसं होईल त्याच्यातून, हा पहिला प्रामुख्याने तिथून पाणी हटवता कसं येईल हे बघा. त्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कलरची स्टाईल केली असेल ती हटवा, त्या ठिकाणी ब्ल्यू कलरचा कलर केला असेल तो हटवा, त्या ठिकाणी पिंक कलर करा. हा, त्याने कलर चालेल का? हा, पिंक कलर चालेल, ऑरेंज कलर चालेल, माती कलर चालेल. बट डोअर त्या कलरचं लावू शकतात. त्या ठिकाणी डोअर पण त्या कलरचा करू शकतात. बरोबर. किंवा त्या डोअरला लाल कलरचा रंग मारू शकतात. पण बाहेरच्या साईडला तर स्पष्ट सांगतो की कन्सल्टन्सीचा भाग आहे, परंतु एक रेमेडी नाही होऊन जाईल की बाहेरच्या साईडून जर दरवाजाच्या बोरिंग असेल आग्नेय दिशेला किंवा विहीर असेल तर काय करा, त्या विहिरीच्या आणि बोरिंगच्या साईडून एक तांब्याची पट्टी टाकून घ्या. 100% तुझ्या जीवनामध्ये बदल येतील. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप खूप इम्पॉर्टंट सांगितलंय सरांनी. सर, पुढची दिशा कोणती येईल आपली? त्याचबरोबर त्याच्या पुढची जी दिशा आहे ही दक्षिण दिशा आहे. ओके. दक्षिण दिशाबद्दल खूप अशा मोठ्या भ्रांत्या पसरवलेल्या आहेत. हा, म्हणजे मी एक सांगतो सर की दक्षिण दिशेबद्दल असं होतं की दक्षिण दिशेला जर म्हणजे दक्षिण दिशा नेहमीच भारी लोक राहतात, जसं साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली किंवा साऊथ नेहमी हे असतं, तर खरंच तसंच आहे का? म्हणजे तुम्ही सगळे मिसकन्सेप्शन दूर करा की मी एवढं सांगेल, दक्षिण दिशा कुठलीच वाईट नाही. आणि दक्षिण दिशा एक आहे की ते आम्हाला सेलिब्रिटी बनवते. एखाद्या व्यक्तीला आम्ही फक्त ती मर्यादित काळासाठी आहे बरं का, त्याचा किती आस्वाद घेऊ शकतो आपण. दक्षिण दिशा की मी आता एक पॉझिटिव्ह पण गोष्ट सांगणार आहे, निगेटिव्ह, म्हणजे ती कशी आहे तर ती न्यूट्रल आहे. बरोबर. कशा पद्धतीने एखादा व्यक्ती सेलिब्रिटी असतो किंवा ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीनं पद एखादं भेटतं, जसं की समजा मुख्यमंत्री आहे, सरपंच आहे आणि कोणतं पद आम्हाला मिळतं, हे दक्षिण दिशा देते. बरोबर. पण मर्यादित काळासाठी असतं का लाईफ टाईम असतं? मर्यादित काळासाठी, मर्यादित 5 वर्षासाठी, 6. मर्यादित काळेपर्यंत सुख देणारी दिशा कोणती असेल तरी दक्षिण आहे. दिशा आहे. ज्या दिवशी त्या दिशेमध्ये गलत काही होईल त्या दिशेने जेवढं दिलंय तेवढं परत घेण्याची ताकद असते. अरे बापरे, हे खूप इंटरेस्टिंग माहिती सांगितली सर तुम्ही. नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती सांगितली. कारण की दक्षिण दिशा जेवढं आम्हाला देईल तेवढं घेण्याचंही सामर्थ्य ठेवते.
आणि तेवढं देण्याचंही सामर्थ्य होते. मी आजपर्यंत माझ्या स्टडीमध्ये जेवढे दक्षिण दिशेचे दरवाजे पाहिले, खरंच काही टॉपला लोक होती आणि कालांतराने डाऊन आले. डाऊन नाही, शून्य झाली. मग अशा वेळी त्यांना सांगितलं गेलं की तो दरवाजा यमाचा आहे, दक्षिणेचा असा आहे. दक्षिण दिशा तुमच्या जीवनामध्ये 5 वर्ष तुम्हाला टॉपला नेते, त्याच्यानंतर 3 वर्ष तुम्हाला मिडलला आणते की तुम्हाला समजावं, की आता उतरती कळा लागली आहे. आणि त्याच्यानंतर उरलेली 5 वर्ष मग टोटल दक्षिण दिशा 12 वर्ष पुन्हा आपल्याला अशी खेळवते की राजाचा रंक करून टाकते. अरे बापरे. आणि ती जर दिशा बॅलन्स असेल, प्रॉपर दक्षिणेचा दरवाजा असेल, तर आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती गरीब असा, तुम्हाला श्रीमंत बनवल्याशिवाय राहणार नाही. हो. पण त्याचा प्रॉपर अभ्यास करून किंवा त्याचा प्रॉपर स्वाद घेता आला पाहिजे आम्हाला. बरोबर ना? बरोबर. की आज जर आम्हाला एखाद्या गोष्टीमधून लाभ मिळालाय तर तो सारखा बरं, आज एखाद्या चोराबरोबर आपण गेलो तर आज आपण कुठल्या घरवाल्याला घावलो नाही किंवा पोलिसांना घावलो नाही म्हणून रोजच घावणार नाही. कधीतरी एक दिवशी एकदा तर थांबणं कुठंतरी बरोबर आहे, गरजेचं आहे. आज जर एखाद्या व्यक्ती तुम्हाला खांद्यावरती घेतले, किती वेळ घेऊ शकतो? त्याची जोपर्यंत कॅपॅसिटी आहे तोपर्यंत. तसं त्या दक्षिण दिशेचं आहे. दक्षिण दिशा तुम्हाला तोपर्यंत स्टॉप ठेवेल जोपर्यंत त्याची पॉझिटिव्हिटीची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर अशी आदळून देईल की होतं करून टाकेल. बरोबर आहे. खूप इंटरेस्टिंग होत आहे. म्हणजे आतापर्यंत मी त्यातला एक माझ्या क्लायंटचा अनुभव सांग. नक्की सांगा सर. आणि ती व्यक्ती माझी स्टुडंट आहे. की खूप चांगलं चाललं होतं त्यांचं, खूप म्हणजे उत्तमरित्या चाललं होतं. इकडे जमीन घे तिकडे खूप इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी, अनेक गोष्टी हे केल्या. आणि कालांतरानं अशी उतरती कळा चालू झाली की त्यांना काही लक्षात येत नव्हतं. आणि त्यांच्याकडे त्यांनी एक वास्तूवाला व्यक्ती बोलवल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं तुमचा दक्षिणेचा दरवाजा नाहीये, तुमचा दरवाजा आहे पूर्वेचा. ओके, पण प्रामुख्याने एवढ्यासाठी आम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे की ज्या वेळेला दरवाजा आम्ही पाहतोय, जोपर्यंत आउटर पेस वास्तू आम्ही चेक करणार नाही तोपर्यंत इनर पेसला किती म्हणजे बाह्य बाजूने वास्तू बघितली जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. म्हणजे की ज्या वेळेला आम्ही एक प्लॉटवरतीच घर निर्माण करू, त्या प्लॉटचा दरवाजा कुठे येतोय आणि मग आमच्या वास्तूचा दरवाजा कुठे येतोय, हे ज्या दिवशी आम्ही कॉम्बिनेशन स्टडी करू किंवा हे लक्षात देऊ, त्या दिवशी आम्हाला नक्की कळेल की आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम काय. तर ज्या पद्धतीने आज जीवनात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठून सुरू होतात, ते घराच्या दरवाज्यापासून. हो. व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तर कुठून चालू होतात, तर दरवाजा. कारण मेन दरवाजाच आहे तुमचा. तीच दिशा जर आहे, जसं उदाहरणार्थ मी तुमच्याजवळ बसलोय, मला काय बोललं पाहिजे हे जर मला कळालं नाहीये तर माझं काय आहे, तोंड खराब आहे किंवा चांगलं आहे त्याचं. कारण की हा दरवाजा आहे शरीराचा. हा दरवाजा शरीरामध्ये काही जातंय म्हणून किती खाल्लं पाहिजे का? आतमध्ये असणाऱ्या जठर अग्नीमध्ये किंवा पोटाला जे पचन होतंय, पाचन क्रियामध्ये जे शक्यता आहे तेवढंच ग्रहण केलं बरोबर गरजेचं आहे. हो. त्या पद्धतीने दरवाजा हा मुख्य रिझन आहे आमच्या जीवनामध्ये सकारात्मक की नकारात्मक होतं. सर, पूर्व झाली, अग्नेय झाली, दक्षिण झाली. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आतापर्यंत सांगितलंय. सर, पुढची दिशा कोणती? पुढची दिशा जर दक्षिण नंतर आपण पाहायला गेलो तर नैऋत्य दिशा आहे. नैऋत्याला साऊथ वेस्ट म्हणतो आपण. ओके. परंतु साऊथ वेस्ट दिशेचा जर मी पहिल्यांदाच ज्या पद्धतीने उदाहरण सांगितलं, ज्या घराचा दरवाजा तुम्हाला साऊथ वेस्टचा दिसणार अशा घरामध्ये जास्त करून तुम्हाला हेल्थचे इश्यू दिसतील. बरोबर. हेल्थ आणि अशा लोकांचे माइंडेड जे असतात ना, असं यांना वाटतं की आमच्या कोणीतरी काय केलंय किंवा ही लोक निगेटिव्ह विचार जास्त करतात. म्हणजे की यार आमचं चांगलं चाललं होतं, आता कोणाला तरी बघावलं नाहीये किंवा अनेक असे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालू. बरोबर. त्याचं रिझन किंवा त्याचं कारण काय आहे? कारण की साऊथ वेस्ट दिशेचा दरवाजा तो राहूचा आहे आणि ते अर्थ एलिमेंट आहे. त्यांना तुम्ही खराब केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये हे दुष्परिणाम होत आहेत. तर नैऋत्य दिशेचा दरवाजा जो असतो तो व्यक्तीच्या जीवनामध्ये, मी पुन्हा सांगे, जरी त्या ठिकाणी राजा राहत असेल तरी त्या राजाला जर गादी मिळाली असेल तर गादी हिसकावून घेण्याचं काम जर कोण करत असेल किंवा समाजामध्ये नाव खराब करण्याचं किंवा हेल्थ ह्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने समजा आरोग्याच्या समस्या मी जास्त पाहिल्या नैऋत्य दिशेमध्ये. ज्याच्यामध्ये की एका ऑपरेशनमधून बाहेर पडला की लगेच दुसरं ऑपरेशन, दुसऱ्या प्रमुख व्यक्ती त्या ऑपरेशनमधून बाहेर पडतोय का नाही तर तिसरंच रिझल्ट. परंतु अशी साखळी कंटिन्यू चाललेली असते त्या घरामध्ये. कारण की
5 वर्ष नैऋत्य दिशेचा दरवाजा पुन्हा दक्षिण सारखाच, कारण तो तिथेच मॅच आहे. तो 5 वर्ष त्या घराचं उन्नती प्रदान करतो, पुढील 2 वर्ष स्टेबल ठेवतो आणि नंतर त्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष आणतो. हो सर, मग आता जर आणि यामध्ये प्रामुख्याने दुसरी गोष्ट पाहिली, घटस्फोटाचे जास्त प्रमाण पाहिलेत. नैऋत्येला दरवाजा असेल तर घटस्फोट जास्त होतो. जास्त पाहिलेत मी. नैऋत्य दिशेच्या दरवाज्यामुळे पती पत्नीमध्ये मतभेद पाहिलेत, किंवा काय होतं म्हणजे अशा व्यक्तीला समाजामध्ये मान मिळत नाही. कितीही काही केलं, चांगलं केलं असलं तर बोलतो, अरे मी तर ह्यांच्यासाठी हे केलं ते केलं. तो काय निघून गेला, फक्त राहिल्या त्या आठवणी राहिल्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे नैऋत्य दिशेला सुईच्या टोका एवढाही होल चालत नाही. जर नैऋत्य दिशेचा दरवाजा जर आपल्याला बंद करता येत असेल, हीच रेमेडी ह्या पद्धतीने मी सांगू शकतो की नैऋत्य दिशेचा जर दरवाजा आपल्याला बंद करता येत असेल तर कृपा करून एक आपला मुलगा, एक आपला भाऊ म्हणून सांगतो, तो बंद करा. जे आपल्या जीवनामध्ये जी अधोगती चालली, आपला जर नैऋत्य दिशेचा दरवाजा असेल तर तो आपल्या जीवनामध्ये परिणाम टाकत आहे. आणि जर त्यांना जर बंद करण्याची चान्सेस नसती, तर हलवण्याचे चान्सेस नसती, तर त्या ठिकाणी आपण काय करा, येलो कलरचा त्या दरवाजाला रंग द्या, किंवा दरवाजाच्या जी खालचा उंबरठा त्या उंबरठ्याला पिवळ्या कलरची पट्टी लावा किंवा पिवळ्या कलरचा कलर करा. तेही होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ब्राची म्हणजे पितळेची पट्टी आहे ती कट करून त्या ठिकाणी टाका. तो दरवाजा तुमचा बॅलन्स होईल. बरोबर. सर, याचं काही एक्झाम्पल तुम्ही देणार होते. आपलं डिस्कशन चालू असताना तुम्ही बोलले होते की नाव नाही घेऊ शकत क्लायंटचं, बट एक एक्झाम्पल तुम्ही देणार होते की तसं झालेलं. माझे क्लायंट आहेत, स्वतः ते नगरसेवक आहेत. 5च्या 5 भाऊ नगरसेवक आहेत. अरे बापरे. 5च्या 5 भाऊ नगरसेवक आहेत आणि ते माझे क्लायंट आहेत. आणि त्यातील एका भावाने काय केलं की एक 4 कोटीचा बंगला बांधायचा. मी ठिकाणाचं नाव सांगणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी बंगला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 4 कोटीचा बंगला त्यांनी प्लॅन केला, म्हणजे कसा असेल, ऐतिहासिक असेल, बरोबर ना. आणि तो करण्याचा प्रयत्न करा. आणि करत करत गेल्यानंतर त्यांनी साऊथ वेस्ट दिशेमध्ये काय केलं, तर एक टाकी निर्माण केली. आणि ते घर आज जवळजवळ 2 CRच्या वरती तयार आहे, बनून तयार आहे. त्याच्या पुढचं कामच होत नाहीये. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आज अशी अधोगती चालू आहे की तो व्यक्ती समाजासाठी दाखवण्यासाठी फक्त एक पेस दाखवतोय, परंतु मार्केटमध्ये पेमेंट थकलंय. लोकांनी त्यांना खूप काय म्हणतात त्याला की बॅड कमेंट करण्यात चालू केलंय, किंवा लोक त्यांचा नुसता फायदा घेऊन राहिलेत. आज ते अडचणीत तर त्यांना मदत करत नाहीयेत. बरोबर. अशा अनेक गोष्टी. फक्त एक समाजाला आज नगरसेवक आहेत, तर समाजामध्ये म्हणून चालेल का माझ्याकडे काय नाहीये. नाही. आज राजकीय व्यक्तीला तुमच्या अंतर्मनात काय, तुमच्या खिशात काय, यापेक्षा तुम्ही दिसताय कसं, तुम्ही वावरताय कसं, हे समाजाला किंवा पॉप्युलेशनला दाखवणं खूप गरजेचं असतं. त्या पण करतायत. तर नैऋत्य दिशेचा दरवाजा म्हणा, किंवा नैऋत्य दिशेमध्ये आलेला खड्डा म्हणा, किंवा नैऋत्य दिशेमध्ये ज्या ज्या वेळेला खुजी येईल किंवा त्या ठिकाणी होल असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी हल्ल्याशिवाय राहणार नाही. सर, पुढची दिशा कोणती आपली? त्याचबरोबर ते नैऋत्य दिशेनंतर आपण पुढच्या दिशेकडे गेलो तर पुढची दिशा आहे पश्चिम दिशा. ओके. पश्चिम दिशा सगळ्यात उत्तम आहे. पश्चिम दिशेचा दरवाजा हवा. पश्चिम दिशेचा दरवाजा आमच्या जीवनामध्ये गेन्स, प्राप्ती आणि आम्हाला लाभ मिळवून देतो, परंतु तो बॅलन्स लेवलवरती असेल तर. पश्चिमेचा तो पश्चिम वायव्येकडे जर असेल तर पुढच्या वेळेला आपण नंतर नेक्स्ट टाइमला वायव्य दिशेबद्दल बोलणार, त्यावेळेला तो इन्क्लूड. पण पश्चिम दिशेचा जो दरवाजा आहे तो आमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती सुधारतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधानी राहायला शिकवतो. म्हणजे की ज्या पद्धतीने सूर्य आमचा हा ईशान्य दिशेवर उगवतो, बरोबर सर, आणि तो मावळताना कुठे येतो, पश्चिमेकडे. म्हणजे जर सूर्य हा ईशान्य दिशेकडे, उदाहरणार्थ मी सांगितले की तो बालक आहे, तर पूर्वेकडे आल्यानंतर थोडासा काय होतो, स्ट्रॉंग होतो. त्या दक्षिणेकडे आल्यानंतर मेहनती होतो समजा. आणि पश्चिमेकडे आल्यानंतर आरामाची दिशा, म्हणजे बेळकात जे मिळालेलं आहे त्याला समाधान मानण्याची दिशा आहे, समाधानाची दिशा आहे, आरामाची दिशा आहे. म्हणजे जसं तुम्ही बोलले की ईशान्येला तो बाळ असतो, पूर्वेला आल्यावर तो मुलगा होतो, त्याच्यानंतर वरती जेव्हा जातो थोडासा. आज आपण जी मेहनत करतो ही दक्षिणेचं समजा उदाहरणार्थ हे आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीने पश्चिमेचं जे आहे तो एक आरामाची दिशा आहे, आणि त्या ठिकाणी माणसाला गेन्स वगैरे प्राप्ती मिळण्याचं बरोबर फायदा होतो. पश्चिमेचा दरवाजा खूप चांगला आहे. आणि पश्चिमेचा दरवाजा असून हे सगळं तुमच्याकडे होत नसेल तर तुमच्या पश्चिमेबरोबर
तुमची पूर्व दिशा कुठेतरी खराब झालेली आहे, हा. त्याच्यामुळे हे होत असं ते तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करावं लागेल. आणि कसं असतं की फक्त प्रवेशद्वार बघूनच तुमचं सगळं आयुष्य चांगलं होईल असं नाहीये. आपण सरांसोबत जे पॉडकास्ट केलेले तर त्याच्यामध्ये आपण देवघर कुठे असावं, त्याच्यानंतर तुमचं संडास बाथरूम कुठे असावं, तिसरी गोष्ट आपलं सर म्हणजे किचन कुठे असावं, तर या घरातील कलर्स वरती पण खूप पण भरपूर आपण पॉडकास्ट केलेले, तर या गोष्टींचा पण त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. तर हा पॉडकास्ट संपल्यावर तुम्ही सरांचे ते पण पॉडकास्ट बघा, म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. येस सर. पुढची दिशा जर पाहायला गेलं वायव्य दिशा, वायव्य दिशेचा जर दरवाजा असतील अशा घरामध्ये तुम्हाला जास्त करून कोर्ट कचेरीचे लोक असलेली दिसते. जमिनीचा वाद, घटस्फोटाचे वाद, छोट्या छोट्या कारणावरून, बांधावरून वाद, शेतीमधून रस्ता जाते म्हणून क्षुल्लक कारणावरून ही वाद दिसून अशा घरामध्ये वादाचं रूपांतर दिसे. त्याचबरोबर या घरामध्ये जास्त करून मुलांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात किंवा मुलांचे विवाह लांबतात. वायव्य दिशेचा दरवाजा असेल तर या घरामध्ये प्रामुख्याने मुलांचा विवाहाचे जे प्रॉब्लेम असतात ते अडक. विवाह झाला तरी पती पत्नीमध्ये मतभेद राहतात, तो विवाह टिकत नाही किंवा तो आनंदानं नांदुरी सगत हा तो जो गोडवा लागतो तो गोडवा किंवा ते अट्रॅक्शन लागतं, ते अट्रॅक्शन मिळत नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर दरवाजा वायव्येचा असेल तर आरोग्याच्या समस्या, ज्या पद्धतीने मणक्याची समस्या व मानेचा त्रास, पायाच्या व्याधी, त्याचबरोबर त्याच्यामध्ये पित्ताची समस्या वाढणे, अशा अनेक गोष्टी होतात. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं, पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी मुलगा आणि आई वडील यांच्यामध्ये मतभेद व्हायला तर चालू होतात. त्यांना असं वाटतं की आई वडील माझ्यासाठी काही करत नाहीत, माझ्याकडे बघत नाहीत. वडिलांना असं वाटतं की आम्ही मुलासाठी एवढं करतोय तरी मुलगा आमचा वेगळा का होतोय, की आज आमची संस्कृती अशी नाहीये किंवा आमच्या घराचं नेचर वेगळं होतं, मुलगा व्यसनाच्या आहारी का गेला. तर त्याचं मुख्य रिझन आहे वायव्येकडे असणारा दरवाजा. सर आता जर कुणाचं आहे वायव्येकडे तर काही एक सिंपल रेमेडी सांगायची. हे बघा, तुम्हाला डिटेलमध्ये जर बघायचं तर तुम्हाला कन्सल्ट करावंच लागणार सरांसोबत. बट एक आपण काय आहे की आपल्या पॉडकास्ट निमित्त लोकांचं भलं पण व्हावं थोडंसं फ्रीमध्ये, त्यासाठी आपण करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दिशा ओळखणं हेच सगळ्यात मोठं टास्क आहे. बरोबर. पहिले तर लोक तेच बघायला बघा, तुमच्या इकडे लोकल ऍस्ट्रॉलॉजरला तुम्ही घेऊन जाल तर ते तुम्हाला तेवढा रिझल्ट नाही मिळणार, कारण दिशा आहे टेक्निकल माणूस आहे. ऍक्च्युली बाहेर गेला तर गुरुजींचा टेक्निकल अभ्यास पण आहे आणि भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचे रिझल्ट तेवढे मी जसं सुरुवातीला सांगितलं त्यामुळे त्यांचे रिझल्ट जास्त चांगले. बरोबर. हा, मी छातीटोकपणे सांगेल, ज्यांनी माझ्याकडे कन्सल्टन्सी केली माझ्याकडे आज जवळजवळ आपल्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या पहिल्या याच्यातून म्हणा किंवा लोकांनी आलेले, मी जवळजवळ पहिल्यांदा माझ्याकडे 450 लोकांची मी कन्सल्टन्सी केली होती. आपल्यानंतर मी ती कन्सल्टन्सी माझी 650च्या वरती गेलेली आहे. त्यात एकही व्यक्ती जर बोलला की मला रिझल्ट आलेला नाही, तर त्यांनी जर मला 1 लाख रुपये दिले तर त्याला मी 5 लाख रुपये रिटर्न करेन. हा चॅलेंज करणारा हे मनुष्य आहे. कारण की आम्हाला वास्तव काय आहे हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत जीवनात आम्ही प्रकाश आणूच शकत नाही. ही सांगतो का, जेवढ्या कन्सल्टन्सी केल्या, माझा एखादा क्लायंट जरी बोलला की या व्यक्तीने माझी वास्तू केली किंवा माझ्या वास्तूची मी यांना एवढी कन्सल्टन्सी दिली किंवा प्रॉपर नंतर माझ्यावर मी काम दिलं त्यांना आणि मला रिझल्ट 5 महिने झाले, 6 महिने झाले, रिझल्ट येत नाहीये, त्या व्यक्तीने जर मला 1 लाख रुपये दिले असते आणि त्याला रिझल्ट आला नसेल तर तुमच्या माध्यमातून कॅमेरा सांगतो त्याला मी पैसे त्याचे रिटर्न करेन. कारण की माझी तेवढी स्टडी आहे, तेवढा अभ्यास आहे. ज्या पद्धती वायव्य दिशेचा मी तुम्हाला सांगतोय तर हे त्यामुळे आम्हाला नक्की वायव्य तर पश्चिम वायव्य आहे, उत्तर वायव्य आहे, जोपर्यंत लँड होते प्रॉपर घराचे अनेक करत नाही तोपर्यंत आम्हाला ते प्राप्त. हे आता फक्त आपण एक ठोकळ बोलतोय की एक उदाहरण स्वरूपात बोलतोय, पण वास्तू डिटेलिंग मध्ये अभ्यास करणं गरजेचे असते. जेवढ्या पद्धतीने रेमेडीपेक्षा बेसिक वस्तू करून जीवनामध्ये माणसांच्या प्रॉब्लेम घडवू शकतो. मी चमत्कार घडवू शकतो 100%. तर पुढची दिशा कोणती? जर पुढची दिशा उत्तरेच्या बद्दल आम्हाला माहिती आहे की उत्तर दिशा धनाची आहे, कुबेरांची आहे. उत्तर दिशेचा दरवाजा असेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होते. पण मी उलट सांगे, मी जेवढी उत्तर दिशेची घरं पाहिलेत कर्ज बाजार आहेत लोक. अरे बापरे. उत्तरेचा दरवाजा बॅलेन्स वरती जरी असू द्या, म्हणजे ज्या पद्धतीने वैदिकशास्त्रामध्ये 8 दरवाजे आम्ही काढतो विभाग दिशा करून, ज्यावेळी 3 नंबर 4 नंबर 3 नंबरचा पण दरवाजा आहे, 4 नंबर पद कमरावरती पण दरवाजा येतोय, तर व्यक्ती पूर्वजी प्रॉपर्टी तरी असते
म्हणजे समजा आजोबांची प्रॉपर्टी आहे किंवा आजोबांनी काहीतरी कष्ट करून ठेवले, वडिलांनी काहीतरी कष्ट करून ठेवले, खालची पिढी त्याला नष्ट करते. उत्तरेचा दरवाजा. उत्तरेचा दरवाजा आम्हाला काय देतो सांगितलंय? धन देतो. हो, धन देतो, परंतु बॅलन्स लेवलवर नसेल तो धन दिलेला कर्ज दिलं म्हणजे काय? एका स्वरूपात धनच दिलंय त्यांनी. सर्व बॅलन्स नसणे म्हणजे मग आता लोक कसं ओळखतील की आपलं बॅलन्स नाहीये तर काहीतरी. त्याचं रिझन काय आहे? स्टडीचा पार्ट आहे किंवा ह्याचं कारण काय? तर उत्तरेचा दरवाजा तुम्ही घेतला म्हणजे तुम्ही दक्षिण हलवले, दक्षिणेमध्ये प्रॉब्लेम केला. म्हणून आम्हाला काय करायचं असतं तत्वामध्ये, की ज्या वेळेला आम्ही वॉटर चेक करतोय त्या फायरमध्ये कुठेतरी गडबड झाले, फायरमध्ये गडबड झाले तर वॉटरमध्ये कुठेतरी गडबड झाली. या दोन्ही गोष्टी आम्हाला मॅच करणं गरजेचं असतं. कारण की उत्तरेचा दरवाजा दिलाय ह्याचा अर्थ तुम्ही दक्षिणेकडे सगळ्या गोष्टी नेलेत. उत्तरेचा दरवाजा दिलाय तर दरवाजाकडे आपण सगळ्या गोष्टी ठेवत नाही, बॅक साईडला नेलेत. बरोबर. त्यामुळे दक्षिण काय केली आम्ही? खराब केली. कारण की एक पॉझिटिव्ह असून चालत नाही, दुसरा निगेटिव्ह असून चालत नाही. दोन्ही पॉझिटिव्ह जर असतील तरच आम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. बरोबर आहे. दोन्ही जर निगेटिव्ह असतील तरी त्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट मिळणार आहे. कारण की लोक आपलं ऐकताय म्हणून आपण बोलतोय, आणि आपण बोलतोय म्हणून लोक ऐकताय. हे ज्या दिवशी कॉम्बिनेशन दोन्ही मॅच होईल त्या दिवशी. कारण की मी स्वतः असं जर एखाद्या व्यक्ती मला म्हणलं की अरे असं कसं काय, तर मी जास्त नाही पण मिनिमम उत्तरेची घरं 15 ते 16 दाखवू शकतो की ज्यांची वडिलोपार्जित संपत्ती होती, आज रोजगाराने कामं करायला लागतायत किंवा चांगल्या टप्प्यावरती होती. म्हणून सांगतोय या दिशा कोणतीच खराब नाही. तुम्ही कसं त्याचं मॅपिंग करताय, त्याचं ॲनालिसिस कसं करताय हे महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आज मी स्वतः एक 12 ते 13 घरं डिझाईन केलीत, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो मी स्वतः वास्तुतज्ञ, आर्किटेक्चर आपलाच, कंस्ट्रक्शन आपलंच. फक्त क्लायंटने लँड दाखवला त्या पद्धतीने आपण त्याला डिझाईन करतो आणि त्यामध्ये त्यांच्या वास्तू पद्धतीमध्ये कुठला किंवा वास्तुदोष ठेवत नाही. बरोबर आहे. प्रॉपर ॲनालिसिस करून जी घरं आपण 14 ते 15 आता डिझाईन केली किंवा लोक राहायला गेली त्या घरामध्ये तुम्हाला इंची सगळं वास्तुदोष सापडणार नाही. तुम्ही सगळं डिटेल करून टाकता संपूर्ण. म्हणजे एखाद्या व्यक्ती बाबा की त्यांना कुठलीच गोष्ट पाहण्याची गरज नाही. बरोबर. की त्यांनी फक्त लँड दाखवायचा, त्यांच्या पत्रिका द्यायच्या, घरातील सगळं. मग आम्ही त्यांची बाती परीक्षण करतो, त्यांच्या घराचा नकाशा काढतो. संपूर्ण त्या व्यक्तीने फक्त त्या घरात राहायला द्यायचं. सगळ्या पूजेपासून, आर्किटेक्चर पासून, नकाशा करण्यापासून सगळी माझी टीम आहे जी त्या पद्धतीने वास्तू ॲनालिसिस करून त्या व्यक्तीला घर निर्माण करून देते. बरोबर सर. त्यामध्ये जर त्या व्यक्तीला त्या घरामध्ये राहतोय आणि लगेच कोणती इम्पॅक्ट होत नाहीत, तरीही त्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतील, जी माझी फी आहे, वास्तू तर निर्माण झाले पण जी माझी फी आहे वास्तूची, त्या व्यक्तीला मी रिटर्न करतो. हो, प्रॉब्लेम आले तर. कारण मला माहित आहे माझा जो अभ्यास आहे, माझी जी स्टडी आहे, या पद्धतीने सांगतोय की मी चॅलेंज करणाराच मनुष्य आहे. मी आजही स्टुडंट आहे आणि उद्या ज्या दिवशी माझा श्वास संपेल तर स्टुडंट म्हणूनच मी मरणार आहे. खरंय. त्यामुळे आम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. सर पुढची दिशा आता उत्तर झाली. उत्तरेनंतर पुढची दिशा पाहतो तर ईशान्य दिशा आहे. शेवटची सरी आपली. ईशान्य. ईशान्य दिशेचा दरवाजा आमच्या जीवनामध्ये बॅलन्स असेल तर दानी सुख व्यवस्थित. परंतु त्या ठिकाणी गुरुदेवताचं स्थान आहे, बृहस्पतीचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी दरवाजा केल्यानंतर व्यक्तिगत समाजात पोचण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता करतो किंवा मोठीपणा दाखवतो, परंतु आतमधून तो मोकळा असतो. ओके. कारण की त्या ठिकाणी दरवाजा केल्यामुळे ती जी एनर्जी आहे ती खराब करून ठेवतो आणि ती जर त्या ठिकाणी स्वच्छता असेल, चांगला असेल तर त्या घरामध्ये ईशान्य दिशेचा दरवाजा खूप उत्तम आहे. परंतु हा दिशा दरवाजा खराब असेल, या ठिकाणी मी प्रामुख्याने पाहिलं ईशान्य दिशेमध्ये जास्त मुलींचा जन्म होतो. ईशान्य दिशेला दरवाजा बरेच मला या ठिकाणी मुली त्याच्या असतो. तर बघ सर, तुम्ही जी माहिती दिली, जे लोक घर बांधत असतील किंवा ज्या लोकांचं ऑलरेडी घर बांधलं गेलेलं असेल तर त्यांचं प्रवेशद्वार या दिशेनं असेल तर सरांनी भरपूर रेमेडीज पण सांगितल्या आहे. आणि घर बांधताना मोस्टली सरांनी ज्या दिशा सांगितल्या त्या दिशेप्रमाणेच तुम्ही घर बांधा. आणि जर तुम्हाला पूर्ण घर बांधायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी पण, आपले पॉडकास्ट बघा आणि सरांना तुम्ही कॉल करू शकता, कन्सल्ट करू शकता सरांसोबत. दुसरी गोष्ट याच्यात अशी आहे की आता
हे वास्तूचा आपलं प्रवेशद्वाराबद्दल बोललो. तुम्हाला जर पूर्ण डिटेल तुमच्या घराचं एक मॅपिंग करायचं असेल, तुम्हाला वास्तूचं पूर्ण व्यवस्थिशीर करायचं असेल, तर तुम्ही सरांना कॉल करू शकता. सर तुमचा नंबर? माझा नंबर आहे 9056690511. या नंबरवरती मला फोन. या नंबरवर सरांना कॉल करा. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कॉल केल्यानंतर तो कॉल सरांचा असिस्टंट नाही उचलत, स्वतः सर उचलतात. फक्त दिवसाच कॉल करा. रात्री 12 वाजता 1 वाजता कॉल नका करत जाऊ. तशा पण कंपन्या लोक आपल्या माध्यमातून मी एक सांगेल, मला 5,200 लोकांचा हा फीडबॅक आहे. आता हे सांगू नये, कारण माझी कॉपी करणारी खूप लोक आहेत. माझी कॉपी करणारे खूप लोक आहेत आणि कॉपी केल्यानं काही होत नाही. बरोबर. परंतु मला असं लोकांचा फीडबॅक आहे, पहिला अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती स्वतः फोन उचलते, स्वतः बोलते आणि जर फोन उचलला नाही तर फोन रिटर्न करते, आमच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्ही काम देऊ अगर न देऊ, परंतु आमची चर्चा करते. आणि माझ्याकडे आज 11 लोकांची टीम आहे. परंतु मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये माझ्या गुरुला दिलेला शब्द आहे, ती लोक मला सर्च करतायत, तुम्हाला नाही. तुम्ही माझ्या कामामध्ये मला मदत करू शकता, कॉलमध्ये नाही. कारण तो व्यक्ती माझ्याशी जॉईंट होतोय. त्यामुळे आपल्याला मी हमी देतो की आपण ज्यावेळेला कॉल कराल या नंबरवरती, तर तो फोन उचलणारा मी असेल. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.